विरोधकांच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची, त्यांना तुरुंगात सडवण्याची ही परंपरा केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने सुरू केली आणि त्यामुळेच अनेक पक्ष फुटले। त्याच दबावापोटी या राज्यातले, महाराष्ट्रातले अनेक महत्त्वाचे पक्ष फुटले आणि फोडण्यात आले। आता याचा जर साक्षात्कार आमच्या नवीन राज्यकर्त्यांना झाला असेल की योग्य नाही, राज्याच्या विकासासाठी आता हे करणं बरोबर नाही आणि आम्हाला आता पूर्ण बहुमत आम्ही मिळवलेलं आहे किंवा खेचून घेतलेलं आहे, तर नक्कीच या राज्याला भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडताना आम्हाला पाहता येतील आणि आम्ही जरूर सहकार्य करू। शेवटी राज्यात, ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतच्या महान विभूती निर्माण झाल्या, ते राज्य सुडाच्या राजकारणात आणि चिखलामध्ये असं गडाबडा लोळू नये आणि महाराष्ट्राची एक परंपरा आमची आहे, संस्कृती आहे, ती कायम राहावी असं आम्हाला वाटतं। काल तुम्ही विश्वास व्यक्त केला होता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतीलच, होय, शेवटी त्यांनी घेतली का? घेतली म्हणून त्यांना घ्यावीच लागली, नाहीतर त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपनं केली होती। हो, केली होती त्यांच्याशिवाय। माझ्याकडे माहिती आहे, फक्त मी माहितीशिवाय बोलत नाही। सरकारमध्ये आमची माणसं आहेत, सरकारमध्ये आणि राजकीय त्या वर्तुळामध्ये आमचे हितचिंतक असतात आणि आहेत, आणि त्यांच्या पक्षात सुद्धा आहेत, त्यांच्या गटात सुद्धा आहेत, आमच्याकडे सगळे असतात। ते पद रिकामं ठेवलं जाणार होतं की दुसऱ्याला दिलं जाणार होतं? नाही, ते मी कसं काय सांगू, पण जर हा अडेलतट्टूपणा असाच राहिला असता, दाबदबावाचा, तर त्यांच्याशिवाय पुढे जा असं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी खाली कळवलं होतं।